घेतलं पाहिजे की लोकशाही टिकवणं ही आपली जबाबदारी आहे. आणि जेव्हा 1947 ला आपला देश स्वातंत्र्य झाला, 1950 ला प्रजासत्ताक झाला, आपण 26 जानेवारी साजरी करतो. प्रजासत्ताक झाला, लोकांची सत्ता प्रस्थापित झाली पूर्ण देशावर. जी लोकशाही प्रस्थापित व्हावी किंवा आपला देश स्वतंत्र व्हावा म्हणून शेकडो लोकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलेलं आहे. हजारो लोकांनी आपलं घरदार सोडून स्वातंत्र्य लढत पुढे घेतली. इतका अखंड परिश्रम करून देश स्वातंत्र्य केला, लोकशाही स्थापित केली आणि आपण मत पण द्यायला जात नाही. पुढच्या पिढीला आपल्याला चांगली लोकशाही द्यायची आहे का कमकुवत झालेली लोकशाही द्यायची आहे, हा विचार करायची गरज आली आणि ते तुम्हाला आम्हाला करायची गरज आहे. आणि महिला मतदार मतदान करणार हा विश्वास आणि हा संदेश तुमच्या माध्यमातून तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये पाठवा. एक भारतीय नागरिक म्हणून, एक सुजाण सूक्ष्म स्त्री म्हणून तुमच्या रेग्युलर कामाच्या याच्यातून थोडा वेळ काढून आपण या देशाचे नागरिक आहोत आणि या देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी माझ्या पुढच्या पिढीला, माझ्या मुलांना, माझ्या मुलींना, माझ्या नातवाला नातीला चांगली लोकशाही मिळाली पाहिजे. की कमजोर लोकशाही नाही राहिली पाहिजे आणि एक सुदृढ लोकशाही मिळाली तर उद्याचं भवितव्य त्यांचं चांगलं राहील. आपल्या माध्यमातून एक स्त्री सक्षमीकरणासोबतच, आर्थिक सक्षमीकरणासोबतच महिला मतदार सुद्धा सक्षमीकरण करण्याचा कार्यक्रम आपण निश्चितपणे यशस्वी करू आणि आपण जगाला दाखवून देऊ की आपल्या जिल्ह्यामध्ये महिलांची मतदानाची टक्केवारी ही पूर्ण राज्यामध्ये सर्वाधिक आहे. आणि हे जर तुम्ही मनावर घेतलं